हाय नमस्कार मंडळी. तर उठली आहे मी आता. अजून चहा वगैरे सगळं काही बाकी आहे. फ्रेश वगैरे झाली आहे आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला फायनली मी माझ्या रूमला आली आहे. पण अजून पण माझ्या भावाचं लग्न बाकी आहे का, आणि परत माझी तब्येत पण अजून काही ठीक नाही आहे. स्टिलचा हा ब्लॉग राहणार आहे अ डे इन माय लाईफ. तर तुम्ही बघू शकता की मी एकटी, खरोखर ॲक्च्युअलमध्ये माझा एकटीचा दिवस कसा जातो. मी एकटी असताना कसं जातो, इतर दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल माझे फ्रेंड, माझा भाऊ, माझ्या काही कझन्स वगैरे माझ्याकडे आलेल्या होत्या, आई, हे सगळं येणं जाणं चालूच असतं. पण जेव्हा ह्या सगळ्या कोणी नसतात, महिने मी एकटी कशी असते, तर तुम्हाला मी नक्कीच माझा रुटीन शेअर करेन. आता बघूयात आपण. आज मी एकटीच आहे तर कुठेतरी बाहेरही जाऊयात. काही मला शॉपिंग वगैरे काही करायची नाही आहे. मी खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेली, खूप बोर झालेलं आहे मला. आणि आजकाल वातावरण पण खूप छान राहतं आहे, पण आज ऊन पडलं आहे. जर झालं दुपारून आभाळ वगैरे जर आलं तर तसं वातावरण मला खूप जास्त आवडतं. आपण त्यामध्ये नक्कीच बाहेर कुठे जाऊया. तिथे सिटीमध्ये खूप सारे स्पॉट आहेत माझ्या, मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लोअर करेन जर तिथे कॅमेराज अलाउड असेल तर. ठीक आहे, स्टे ट्यून फॉर दॅट. चहा झाला आहे माझं बनवून. आता चहा वगैरे पिईल. भूक तर अजून काही नाही आहे. जर भूक लागली तर मी राईस वगैरे काही बनवून घेईल, कारण एकटीच आहे. आता काही स्वयंपाक वगैरे बनवायची इच्छा पण नाही होते माझी. आणि थोडं मला बरं पण नाही. काल रात्री मी व्हेजिटेबल्स वगैरे आणले होते, फ्रूट्स वगैरे, तर मँगोज मी कट करून खाऊन घेईल. आणि परत जे व्हेजिटेबल्स मी ते पण अजून क्लीन करून ठेवलेले नाही आहेत, कारण रात्री थोडंसं लेटच झालं होतं मला यायला. चहा वगैरे पिऊन घेईल, बसल थोडासा आराम करत, नंतर बघेल आता पुढचा प्लॅन काय बनतो. तर तुम्हाला अपडेट्स मी देतच राहील. तर हे सगळं आहे जे मला आता क्लीन करायचं. जास्त काही आणलेलं नाही आहे, 2-3 व्हेजिटेबल्स आणलेले आहेत, तर आपण क्लीन करून घेऊयात.
जास्त बोर होतं आहे आणि भूक पण खूप जास्त लागली आहे. आणि घरी बनवलं तर मला काही खाऊ वाटत नाही आहे. चहा बनवला तर तो पण फेकून देण्यातच गेला आहे माझा. मी भाजी वगैरे बनवली आहे आणि भेंडीची भाजी बनवली आहे मी. ती टिफिनमध्ये पॅक केली आहे आणि बाहेर घेऊन जाते आहे. बघू आता हॉटेलमध्ये कुठेतरी जाऊन खाणार मी मस्त. आली आहे मी इथे, वाटतं इथे कोणीच नाही आहे. जेवण वगैरे करून आणि सुरतवरती माझ्या जाऊ नका, कारण मला करमत नाही आहे. सो नर्वसनेस माझ्या डोळ्यामध्ये दिसते आहे तुम्हाला. हा थोडंसं रडले पण आहे मी. रडले म्हणजे काही कारण स्पेसिफिक नव्हतं त्याला. मला असं जर बोर होतं आहे, मी एकटी आहे तर मला करमत नाही आणि इतके दिवस फॅमिलीमध्ये राहिली आहे. परत मी फॅमिलीमध्येच जाणार आहे 2-3 दिवसाने. बट स्टील एकटी असल्यामुळे मला नाही करमत, माझं मन नाही लागत. मी आता खूप वर्ष झाली एकटीच बाहेर राहते आहे. आता फॅमिलीजवळ राहू वाटतं आहे मला. नाही करमत मला बाहेर. मला वाटलं होतं की आज इव्हनिंगला मी बाहेर जाईल, बट जी मॅच आपल्या सस्पेंड झालेल्या होत्या IPLच्या मॅचेस, त्या आता परत स्टार्ट होत आहेत आणि आज RCBची मॅच आहे. आणि येस, मी RCB टीमला सपोर्ट करते. मी RCBN आहे आणि माझ्या टीमची मॅच आहे तर मी ती मिस नाही करू शकत. 7:30च्या नंतर माझा तो प्लॅन राहणार आहे. आणि बघूयात आपण हा व्लॉग कंटिन्यू करूयात 2 दिवसासाठी. म्हणजे उद्या जर काही झालं आहे तर उद्याचं पण मी याच व्लॉगमध्ये मेन्शन करेन, कारण आज इतक्या काही ॲक्टिव्हिटीज मी केलेल्या नाही आहेत ज्या मी या व्लॉगमध्ये दाखवू शकेल. ठीक आहे, सो स्टे ट्यून गाईज. सो हाय, झाली माझी अंघोळ वगैरे. आता जायचं आहे मला माझ्या काकांकडे, कारण माझ्या भावाची आज मेहंदी वगैरे आहे, हळद कुटायची आहे. भरपूर काही फंक्शन्स आहेत जे तिथे जाऊन कळेल. आई माझी आलेलीच आहे इथे. माझी अंघोळ झालेली रेडी होते जाते. सो झाली मी रेडी. आता जाते मी माझ्या काकांकडे. जे अक्षय तृतीयाला गेले होते तेच त्यांच्याच घरी. तेच माझे काका इथे म्हणजे राहतात. त्यांच्या मुलाचं लग्न आहे, माझ्या भावाचं लग्न आहे.